माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला। असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखलसुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे। याद्वारे आवाज मॉर्फ केला आहे असं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला जातोय। अजूनही कसं बघता या सगळ्याकडे? आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे, आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड अजूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येतं। कार्यकर्त्यांच्या भावना फार संतप्त आहेत, काय कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे, कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र, सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना, सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साहजिक आहे। पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गानं याचा आपण लढा देऊ। आमचे वकील हेमा मॅडम या। मॅडम, आज युक्तिवादादरम्यान 5 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी पुन्हा एकदा पोलिसांकडून झालेली होती। काय नेमकं त्यामध्ये सांगितलं आहे तपासातल्या बाबी आपल्या बाजूनं, आणि काय ज्या पद्धतीनं 2 दिवस दिलेली आहे पोलीस कोठडी पुरेशी आहे? आता ॲक्च्युली जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी 7 दिवसाची PC मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने 3 दिवसांची PC दिलेली होती। पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी 3 दिवसातही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली। ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC ही पोलीस मागत असतात, आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे। माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत PC दिलेली आहे। जो 3 दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत